अकोला महानगरपालिकेत आज उद्धव ठाकरे गटाच्या वतीने घागर मोर्चा। अकोल्यात ठाकरे गट आक्रमक झाला असून चक्क अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड केली आहे। खुर्च्यांची आणि पाण्याच्या घागरींची तोडफोड केली आहे। तर अकोला शहरातल्या मलकापूर गौरक्षण रोड भागात काही दिवसांपासून 10 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांसह ठाकरे गट आज अकोला महापालिका कार्यालयात धडक दिली आहे। तर या दरम्यान ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्यासह महिलांनी सोबत आणलेले घागर अर्थातच पाण्याचे मटके पाणीपुरवठा अधिकारी अमोल डोईफोडे यांच्या कक्षात फोडले आहेत। पासून मलकापूर इथे पाण्याचा एकही थेंब नाही आहे। अरे पिण्यासाठी चौथ्या संडासले जाण्यासाठी पण पाणी नाही आहे। वारंवार यांना सांगून 2 दिवस मोटर चालू करतात, थोडंसं आम्हाला पाणी मिळतं, थोडंसं म्हणजे एकदमच थोडंसं। आजकाल लोकांचा म्हणजे आम्हाला पिण्याचा तर प्रश्न खूपच मोठा झालेला आहे। संडासले जायला सुद्धा पाणी नाही आणि पाणी जे येते ते एकदम गढूळ आणि त्याच्यात मासाचे तुकडे सुद्धा येतात। जे आता आम्ही डोईफोडे साहेबांना वारंवार तक्रार केली तरी सुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही। म्हणून आज आम्ही निषेध मोर्चा म्हणून आणलेला आहे आणि याच्यानंतर जर त्यांनी आमच्या याच्यावर जर कारवाई केली नाही, 2 ते 3 दिवस आम्ही त्यांना टायमिंग दिला ते मोटर लावण्यासाठी वगैरे, त्यांचा काय असेल ते ठीक आहे। 2 दिवसात 4 दिवसात जर आमचं त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही सगळे मलकापूर वासी इथं राहायला येऊ आणि ही संडास सगळं जे काय करायचं ते आम्ही इथं सगळेच करणार आहे। कारण की आमच्या एरियात पाणीच नाही। आमचं पाण्यासाठी खूप म्हणजे वारंवार भटकते, रात्री 3-3, 4-4 वाजता आम्हाला गुंडानं पाणी आणायला लागून राहिलं बाहेरून, म्हणून आमचं आज हे आंदोलन होतं।